नमस्कार, मी रंजना बिडकर. कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शनी ॲग्रोव्हिजनचे उद्घाटन नागपूर येथील रेशीमबाग मैदानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळावी, नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने दरवर्षी विदर्भात मोठ्या प्रमाणात या कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जात असते. गेल्या 7 वर्षापासून नागपूर येथील रेशीमबाग मैदानात हे भव्यदिव्य कृषी प्रदर्शनी आयोजित केली जात असते. या वर्षीचे 8वे वर्ष आहे. देशभरातील वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची माहिती एकाच छताखाली बळीराजाला मिळणार आहे. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची बरीचशी माहिती, नवीन उद्योग, शेतीपूरक व्यवसाय, पीक कसे घ्यायचे अशा विविध प्रकारची माहिती या प्रदर्शनात मिळणार आहे. 4 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात वेगवेगळ्या कंपनीचे जवळपास 400 ते 500 माहितीचे स्टॉल लागले आहे. आज या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पशु व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, हरियाणाचे कृषी मंत्री ओमप्रकाश धनकर, आसामचे कृषी मंत्री अतुल बोरा तसेच इतर राज्यातील मंत्री, आमदार व खासदार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ॲग्रोव्हिजनचे समन्वयक रवी बोरटकर यांनी ॲग्रोव्हिजन प्रदर्शनीचा मागील आढावा, यावर्षीच्या प्रदर्शनीची रूपरेषा, होणारे कार्यक्रम, कार्यशाळा याविषयी संबंधित माहिती दिली. केंद्रीय मंत्री तथा ॲग्रोव्हिजनचे आधारस्तंभ नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांसाठी ॲग्रोव्हिजनमध्ये नवीन व अत्याधुनिक तंत्रज्ञान, शेतीमाल प्रक्रिया उद्योग यांचे चांगले विवेचन केले. तसेच त्यांनी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून ऊर्जा स्रोतामध्ये कसा बदल करता येईल व त्यांचा उपयोग वाहनांमध्ये कसा करता येईल व याचा फायदा शेतकऱ्याला कसा होणार याची संपूर्णपणे माहिती दिली. इसमें आज जो आपको कीमत मिलेगी और विदर्भ के किसानों को 50% से भी कम पैसे में यूरिया उपलब्ध करा के दीजिए ताकि ये लोग आपको बहुत बहुत धन्यवाद देंगे. प्रोडक्शन को बढ़ाना और एक्सपेंडिचर को कम करना, यही सूत्र आज महत्वपूर्ण है. और इसलिए कोयले से मिथेनॉल, इसके ऊपर डॉक्टर सारस्वत जी का भाषण 12 तारीख को होने वाला है. मैं विशेष रूप से पत्रकार बंधुओं को प्रार्थना करूंगा कि आप बाकी तो छापते, हमारे फोटो रोज आते हैं अखबार टीवी में, और नहीं छापे तो चलेगा, पर ये जो वर्कशॉप हो रहे हैं उसमें जो एक विषय पर जो रिसर्च हो रहा है, नए लोग आ रहे हैं, उनके नए रिसर्च की जानकारी विदर्भ के किसानों तक पहुंचाने के लिए आप उसको अच्छे तरीके से अगर आप लोगों तक पहुंचाने का काम करेंगे, इलेक्ट्रॉनिक मीडिया महाराष्ट्र के किसानों तक जाने का काम महत्वपूर्ण होगा. और मुझे लगता है कि इससे हमारे किसानों के दृष्टिकोण में बहुत बड़ा बदल होगा. तो मैं अनुरोध करूंगा कि प्रिंट और इलेक्ट्रॉनिक मीडिया को कि जो 30 वर्कशॉप है इसको विशेष रूप से प्राधान्य दें. और ये जो किसान है उनको मेरा अनुरोध है कि वो इसमें आए. एक विदर्भ में सभी लोगों को एक बहुत बड़ी अड़चन है कि फुकट में कोई चीज मिलती तो इसका महत्व नहीं होता, क्योंकि वो फिर लोगों को लगता है कि ये फुकट में ये फालतू है. जब तक आपको फी नहीं लगती, पैसा देना पड़ता है, तब तक महत्व नहीं होता. आपल्या उद्घाटनपर भाषणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ॲग्रोव्हिजन ही कृषी प्रदर्शनी एक शेतकऱ्यासाठी ज्ञानाची मांदियाळी असते व याचा लाभ शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त घ्यावा असे आवाहन सुद्धा केले. योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ही योजना करू आणि विशेषतः आम्ही ऊसाचं क्षेत्र हे सगळं ट्रिपवर आणण्याकरता कारखान्यांसोबत करार करतोय. कारखाना, शेतकरी आणि सरकार यांनी ट्रायपार्टाइट अग्रीमेंट करून संपूर्ण क्षेत्र ट्रिप खाली आणायचं आणि त्या इंटरेस्टमध्ये जे काही इंटरेस्ट आहे त्यातला 50% इंटरेस्ट हा राज्य सरकार, 25% इंटरेस्ट हा कारखाना आणि केवळ 25% इंटरेस्ट हा शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी टाकावा आणि तोही कसा आपल्याला त्यांना FRPच्या माध्यमातून देता येईल असा प्रयत्न करावा. अशा प्रकारची एक योजना ही देखील आम्ही तयार करतो की महाराष्ट्रातलं सरकार पूर्णपणे आपल्या सोबत आहे. ज्या योजना आपण आणाल, जे ट्रेनिंग आपण द्याल, त्याकरता ज्या काही योजना तयार करण्याची आवश्यकता आहे, महाराष्ट्र सरकारच्या वतीनं निश्चितपणे त्या सगळ्या योजना आम्ही तयार करू हा विश्वास मी आपल्याला देतो. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी माननीय नितीनजींचं अभिनंदन करून माझं बोलणं संपवतो. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्टॉलची पाहणी सुद्धा केली. व नंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी प्रधान टीव्हीला शुभेच्छा सुद्धा दिल्या. माझ्या खूप खूप शुभेच्छा. नवीन टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन आणि रिसर्च हे निश्चितपणे शेतीच्या विकासाकरता उपयोगी होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी यशस्वी प्रयोग केलेले आहेत त्याचं अनुकरण बाकी शेतकऱ्यांनी करायचं असेल तर हे प्रयोग त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. कृषीप्रधान टीव्हीच्या मार्फत विदर्भातल्या शेतकऱ्यांपर्यंत हा संदेश जाईल
आणि ज्या ठिकाणी सक्सेस स्टोरी आहेत त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत गेल्या आणि त्याचं अनुकरण जर शेतकऱ्यांनी केलं तर विदर्भातल्या शेतीचं चित्र बदलेल असा मला विश्वास आहे आणि या कृषीप्रधान हे कार्य करणार आहे याबद्दल माझ्या मनापासून शुभेच्छा. शेतकरी हा या देशाचा आत्मा आहे. या जगामध्ये जे देश आहे त्या देशात कोणत्याही विद्यार्थ्याचा निबंध लिहायला सांगितला तर भारत एकमात्र देश आहे की ज्या भारताचा विद्यार्थी निबंध लिहितो. भारत हा कृषीप्रधान देश आहे. या भारताची 65% जनता शेतीवर उपजीविका करते. 65% जनता ज्या देशामध्ये शेतीवर उपजीविका करते त्यामध्ये बातम्यांच्या चॅनलसोबत कृषीशी संबंधित जेव्हा आपण चॅनल काढता तेव्हा माझ्यासारख्याला आनंद होतो. मी आपल्याला शुभकामना देतो की आपल्या या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल व्हावा, शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये सुख आणि खुशी यावी आणि आपलं चॅनल या चॅनलने महत्त्वपूर्ण भूमिका त्यामध्ये बजावावी. ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शन 14 नोव्हेंबरपर्यंत असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी नवी एक पर्वणीच असणार आहे. अखिल लोडे, अभिलाष गगने सह स्वप्नील उमप, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, नागपूर. आता आपण पाहू शकता आपल्या शेतकऱ्यांचं हक्काचं चॅनल आपल्या मोबाईलवर. त्यासाठी लॉग इन करा www.कृषीप्रधान.tv. आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.